नमस्कार, पीएम न्यूज नेटवर्क, जीवन नवले. आता आपण चापेकर चौक चिंचवड या ठिकाणी आहे. हे तुम्ही घाणीचे साम्राज्य पाहू शकता. अशा प्रकारचे येथे घाण आहे. हे घाण पाणी गटारीचं इथे रस्त्यावर सोडण्यात आलेलं आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. बोला सर, काय मत आहे आपलं या पाण्याबद्दल? हे पाणी जे आहे ते नवीन पुनर्वसन झोपडपट्टीचं चालू आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामामुळं हे सदरचं पाणी कुठून येत आहे हे त्याला चांगलं माहित आहे. त्याची स्वतःची लोक पण त्या ठिकाणी काम करणारे तिथं रहिवासी म्हणून राहतात, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्यांची कोणतीही सोय केली नाही. पाणी असं रोजच 15-20 दिवस झालं असं वाहत. आजी, तुम्हाला काय त्रास आहे या पाण्याचा? उलट्या, जुलाब, पोट दुखणं, थंडी, ताप. महिना झालं मी तर आजारी. किती दिवस झाले हे पाणी असं आहे? ही जशी घर तुटले तसं चालूच आहे. काय मत आहे? काय या पाण्यावरती काय सरकारने योजना करावे? काढावी, ही घाण गुण आहे सगळी काढून टाकावी असा आमचा विचार आहे. बिल्डिंगच्या तिकडे पण नीटनेटकं स्वच्छ करावा सगळं. सगळीकडे अशी घाण आहे. इकडं अशीच घाण आहे. लई लोक आजारी आहेत. हे जे डिपार्टमेंट असते स्वच्छतावाले, ते येत नाही का इकडं? नाही येत. येत नाही तिकडं. लई आजारी लोक आहेत. ठीक आहे. पीएम न्यूज नेटवर्क, जीवन नवले. आपण पाहिलं, स्थानिक नागरिकांना येथील घाण पाण्याचा समस्येचा त्रास होत आहे. लोक आजारी पडत आहे असे त्यांचे म्हणणं आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर या घाण पाण्यावरती उपाययोजना कराव्या अशी येथील नागरिकांची मागणी आहे. धन्यवाद. जीवन नवले, पीएम न्यूज नेटवर्क.